लेन्सेस हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आता करूया क्विक रिव्हिजन. लेन्सेस हा चॅप्टर आपल्याला पूर्णपणे नवीन नव्हता, कारण आपण क्लास 9 मध्ये मिररचा अभ्यास केलेला. सो मिररमध्ये ज्या टर्म्स आपण यूज केल्या त्या थोड्याफार फरकाने इथे आपण यूज केलेल्या आहे. त्यामुळे अगदी पूर्णपणे नवीनच चॅप्टर आहे असं नाही. बराचसा आपल्याला अंदाज होता की या टर्मचा अर्थ काय असणार आहे, किंवा इमेज फॉर्मेशन जे आपण बघितल्या त्या इमेज फॉर्मेशनमध्ये सुद्धा कशा कशा केसेस घ्यायच्या या सगळ्या गोष्टी आपण मिररमध्ये बघितलेल्या आहे. त्यामुळे लेन्सेसचा चॅप्टर अगदी पूर्णपणे नवीन नव्हता. सो आपण चॅप्टरची सुरुवात केली. व्हॉट इज लेन्स? लेन्स म्हणजे काय आपण बघितलं. लेन्स काय असतो? लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम विच इज बाउंडेड बाय टू सर्फेसेस. दोन सर्फेसेस असतात त्यांनी बनलेला एक ट्रान्सपरंट मीडियम असतो. ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे ग्लासचा लेन्स असू शकतो, प्लास्टिकचा लेन्स असू शकतो. सो दॅट इज दी लेन्स. लेन्सचे आपण दोन टाईप या चॅप्टरमध्ये बघितलं. इनफॅक्ट लेन्सचे बरेचसे टाईप्स असतात, बट आपण दोन टाईपवर फोकस केला. एक होता कॉन्व्हेक्स लेन्स और बाय कॉन्व्हेक्स लेन्स, आणि सेकंड होता कॉन्केव्ह लेन्स और बाय कॉन्केव्ह लेन्स. या व्यतिरिक्त पॉझिटिव्ह मिनिस्कस, निगेटिव्ह मिनिस्कस असे सुद्धा टाईप होते, बट आपण या दोन टाईपच्या लेन्सचाच अभ्यास केला. यामध्ये हा जो लेन्स असतो या लेन्सला आपण बोलतो कॉन्व्हेक्स लेन्स, आणि या लेन्सला आपण काय बोलतो? कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे. दोघांमध्ये फरक काय होता? स्ट्रक्चरवरून तर फरक आपल्याला समजतच आहे, बट यामध्ये हा जो लेन्स असतो कॉन्व्हेक्स लेन्स हा मिडलला थिक असतो, एजेसला थिन असतो. हा लेन्स मिडलला थिन असतो, एजेसला थिक असतो. हा पॉईंट ऑफ डिफरन्स आपण इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर आपण अजून एक टर्म क्लास 9 मध्ये बघितली, कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय? सगळे रे असे एकत्र येणे याला आपण बोलतो कॉन्व्हर्जन्स, आणि रेज असे सेपरेट आउट होणे याला आपण बोलतो डायव्हर्जन्स. याला आपण बोलतो कॉन्व्हर्जन्स, याला आपण बोलतो डायव्हर्जन्स. सो कॉन्व्हेक्स लेन्सला आपण बोलतो कॉन्व्हर्जिंग लेन्स, कारण याची प्रॉपर्टी अशी आहे की इनकमिंग रेज इथे कॉन्व्हर्ज होता आणि या ठिकाणी इनकमिंग रेज डायव्हर्ज होता आफ्टर रिफ्रॅक्शन. सो याला आपण बोलतो डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग लेन्स अँड डायव्हर्जिंग लेन्स हा एक बेसिक डिफरन्स या दोघांमध्ये होता. त्यानंतर आपण लेन्सशी रिलेटेड काही टर्म्स बघितल्या ज्या आपण मिररसाठी सुद्धा बघितलेल्या. त्यामध्ये फर्स्ट टर्म आपण बघितलेली सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर आपण सी या लेटरने दाखवतो. कशाचा सेंटर? लेन्स आहे. हा जो लेन्स आहे हा स्पियर, आपण बोलतो की लेन्स इज मेड अप ऑफ टू सर्फेसेस. म्हणजे दोन सर्फेसेस कोणते असतात? तर दोन स्पियर आपण कन्सिडर करू शकतो. या दोन स्पियरचा मिळून हा लेन्स बनलेला आहे. इथे आहे हा कॉन्व्हेक्स लेन्स. त्याच पद्धतीने हा एक स्पियर आहे, इथे एक स्पियर आहे. या दोन स्पियरचा सरफेसचा मिळून हा एक लेन्स बनलेला आहे. हा आहे कॉन्केव्ह लेन्स. सो सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय? ज्या स्पियरचा हा लेन्स पार्ट असतो, लेन्सचा हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे. हे सरफेसेस ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचे जे सेंटर्स असतात, हे सरफेसेस ज्या स्पियरचे बनलेले असतात त्यांचा जो सेंटर असतो त्याला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. एक लेन्स आहे त्याला दोन स्पियर दिसत आहे, इथे सुद्धा दोन स्पियर दिसत आहे, म्हणजे इथे सेंटर्स किती असणार आहे? दोन सेंटर्स असणार आहे. हे सेंटर्स आपण दाखवतो C1 अँड C2 या दोन लेटरनी. C1 अँड C2 दिस आर सेंटर्स ऑफ कर्वेचर. त्याच पद्धतीने सेकंड टर्म आपण बघितली आर. आर इज नथिंग बट रेडियस. कशाची रेडियस? रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे अगेन सेम, हे दोन लेन्सेस आहे, याचे सरफेसेस ज्या स्पियरचा पार्ट असतात त्या स्पियरची जी रेडियस असणार आहे ती जी रेडियस आहे याला आपण बोलतो रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. ज्या स्पियरचा पार्ट आहे हे लेन्सेस, हे दोन्ही लेन्सेस ज्या स्पियरचा पार्ट आहे त्याचे जे रेडियस असणार आहे त्याला आपण बोलतो रेडियस ऑफ कर्वेचर. दोन स्पियर आहे, जसे दोन सेंटर होते तसे रेडियस सुद्धा किती असणार? दोन असणार आहे. म्हणजेच काय? देअर आर टू रेडियाय R1 अँड R2. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आपण बघितली प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय? हे जे दोन सेंटर्स आहे सेंटर ऑफ कर्वेचर, यामधून पास होणारी जी इमॅजिनरी लाईन असते, यामधून पास होणारी जी इमॅजिनरी लाईन असते, या इमॅजिनरी लाईनला आपण काय बोलतो? प्रिन्सिपल ॲक्सिस. थर्ड टर्म आपण बघितली प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यानंतर आपण एक टर्म बघितली त्याला आपण बोलतो ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर आपण दाखवतो O या लेटरने. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय? दोन्ही टाईपच्या लेन्समध्ये, या दोन्ही टाईपच्या लेन्समध्ये इनसाइड ऑफ दिस लेन्स ऑन दी प्रिन्सिपल ॲक्सिस, हा लेन्स आहे, हा आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. तर या प्रिन्सिपल ॲक्सिसवर एक पॉईंट असा असतो लेन्सच्या इनसाइड की ह्या पॉईंटमधून कोणता जरी रे जरी पास झाला हा रे अनडेव्हिएटेड इथून पास होतो. एक गोष्ट मेन्शन करायची राहिली की लेन्स कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट का? कारण रिफ्रॅक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस लाईट आपलं मीडियम चेंज करतो त्यावेळेस लाईट रे स्ट्रेट न जाता बेंड होतं किंवा आपली डायरेक्शन चेंज करतं, त्याला आपण बोलतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथे आपण बोलतो की जे लेन्स आहे हे दिस इज मेड अप ऑफ सम ट्रान्सपरंट मटेरियल. फॉर एक्झाम्पल इथे ग्लास आहे. ठीक आहे. ज्यावेळेस लाईट रे येणार आहे, लाईट रे एअरमधून ग्लासमध्ये येणार आहे, इथे अगेन ग्लासमधून एअरमध्ये बाहेर जाणार आहे. म्हणजेच काय? इथे चेंज ऑफ मीडियम आहे, इथे चेंज ऑफ मीडियम आहे.
मीडियम इथे चेंज होत आहे, मीडियम चेंज होते म्हणजेच काय इथे काय होत आहे, रिफ्रॅक्शन होत आहे. सो लेन्सेस रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या प्रिन्सिपलवर वर्क करतं हे सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे. नाव हा जो पॉईंट असतो ओ, या पॉईंटमधून कोणता जरी रे आला, हा रे अनडेव्हिएटेड पास होणार आहे, म्हणजे त्याची डायरेक्शन काहीच चेंज होत नाही, ॲज इट इज तो पास होतं. अशी जरी रे असेल तर ह्या ओ पॉईंटमधून ती ॲज इट इज पास होणार आहे. सो अ पॉईंट इनसाइड अ लेन्स विच लाई ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच एनी रे गोज अनडेव्हिएटेड इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल सेंटर. ठीक आहे, रेस आपला डायरेक्शन चेंज होत नाही, चेंज करत नाही, अनडेव्हिएटेड जात आहे, तो जो पॉईंट असतो त्याला आपण काय बोलतो, ऑप्टिकल सेंटर. त्याच पद्धतीने यासाठी सुद्धा, ह्या लेन्ससाठी सुद्धा इथे एक पॉईंट असा असेल की ज्याच्यामधून रे जो आहे तो अनडेव्हिएटेड असा पास होतो, त्याला आपण काय बोलतो, ऑप्टिकल सेंटर. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं प्रिन्सिपल फोकस. ऑप्टिकल सेंटर नंतर नेक्स्ट टर्म होती प्रिन्सिपल फोकस. सो प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, यामध्ये आपण दोन्ही केसेस कन्सिडर केलेल्या, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सची. कॉन्व्हेक्स लेन्स आहे, दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जर इन्सिडेंट रेज असतील, इन्सिडेंट म्हणजे काय, येणारे रेज ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, आफ्टर रिफ्रॅक्शन ग्लासमधून निघणार आहे किंवा ह्या मटेरियलमधून निघणार, इथे होणारे रिफ्रॅक्शन. आफ्टर रिफ्रॅक्शन दिस ऑल रेज विल पास थ्रू वन कॉमन पॉईंट. हे सगळे रेज एका कॉमन पॉईंटमधून पास होता किंवा एका पॉईंटला येऊन इंटरसेक्ट होत आहे असं आपल्याला दिसतं. हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो प्रिन्सिपल फोकस. याला आपण काय बोलतो, प्रिन्सिपल फोकस. हा जो पॉईंट असतो याला मी बोलेल F2. त्याच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा असणार आहे, याला मी बोलेल F1 अँड F2. ठीक आहे, जर इकडून रेज असेल तर तो पॉईंट इथे असेल. सो प्रिन्सिपल फोकस F1 अँड F2. त्याच पद्धतीने जर सपोज मी कॉन्केव्ह लेन्स म्हटलं, आता बघा हा जो लेन्स होता आपण म्हणतो कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे त्यामुळे काय होतं, लाईट रेस एका ठिकाणी येतं, एकवटत आहे. हा जो लेन्स असतो हा असतो डायव्हर्जिंग लेन्स. डायव्हर्जिंग लेन्स असल्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळेस इनकमिंग रेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल इनकमिंग रेज येत आहे, आफ्टर रिफ्रॅक्शन हे जे रेज असतात या लेन्सच्या प्रॉपर्टीमुळे काय होतं, हे जे रेज असतात हे रेज होता कॉन्व्हर्ज, एकमेकांपासून दूर जातात. हे पुढे जाऊन कुठे एकमेकांना मिळणार नाही, बट हेच जर रेज मी असे मागे बॅकवर्ड प्रोड्यूस केले तर हे रेज एका पॉईंटवर येऊन मिळतील ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. हा जो पॉईंट असेल याला मी बोलणार फोकस. त्याच पद्धतीने इथे सुद्धा एक पॉईंट असणार आहे F2, F1 अँड F2 दिस आर फोकाय. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्यानंतर आपण अजून एक टर्म बघितली फोकल लेंथ. फोकल लेंथ आपण दाखवतो स्मॉल f या लेटरने. फोकल लेंथ, फोकल लेंथ म्हणजे काय, कशाची तरी लेंथ असणार आहे. फोकल वर्ड आला म्हणजे फोकसचं डिस्टन्स असणार आहे. फोकसचं डिस्टन्स कशापासून घ्यायचं, नेहमी आपण यामध्ये लेन्सेसमध्ये सगळे डिस्टन्सेस ऑप्टिकल सेंटरपासून घेतो, त्यामुळे फोकल लेंथ म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर. म्हणजे O आणि F या दोन पॉईंटमध्ये असणार जे डिस्टन्स असतं याला आपण बोलतो फोकल लेंथ. फॉर एक्झाम्पल इथे हा पॉईंट O आहे. ठीक आहे, तर O पॉईंट आणि फोकस याच्यामध्ये असणार जे डिस्टन्स असणार आहे दॅट विल बी फोकल लेंथ. या ठिकाणी सुद्धा O आणि फोकस यामध्ये असणार डिस्टन्स असणार आहे फोकल लेंथ. ओके, नेहमी लक्षात ठेवा कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते, कॉन्केव्ह लेन्ससाठी फोकल लेंथ निगेटिव्ह असते. कॉन्व्हेक्ससाठी फोकल लेंथ पॉझिटिव्ह, कॉन्केव्हसाठी फोकल लेंथ निगेटिव्ह. तर या सगळ्या टर्म्स आपण रिलेटेड टू लेन्स अभ्यास केलेला. त्यानंतर आपण मूव्ह झालेलो इमेज फॉर्मेशनकडे. आपण दोन्ही केसेस बघितले, इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्केव्ह लेन्सेस अँड इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्सेस. सो फर्स्ट आपण बघितलेला इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स. जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल त्यामध्ये इमेज कशी फॉर्म होणार आहे त्याचा अभ्यास केलेला. बट त्यासाठी आधी आपण काही रूल्स बघितले किंवा रे डायग्राम बघितले, त्यामध्ये आपण 3 रूल बघितलेले. फर्स्ट रूल काय सांगत होता, हा रूल म्हणजे ॲक्च्युली आपण फोकस किंवा ऑप्टिकल सेंटर याची जी डेफिनेशन बघितली तीच डेफिनेशन आहे. सो सपोज इन्सिडंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल. ठीक आहे, इन्सिडंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस. हीच तर फोकसची डेफिनेशन आहे, बट यालाच रूल बनवलेला आहे की इन्सिडंट रे जर आपण अशी दाखवली तर आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस. दिस इज फर्स्ट रूल. सेकंड रूल काय सांगतो, सपोज इन्सिडंट रे इज पासिंग थ्रू फोकस, इथे फोकस आहे incident ray is passing through focus, then after refraction it will go parallel to principal axis. So थोडक्यात काय, पॅरलल असेल तर फोकसमधून पास होणार, फोकसमधून पास असेल तर पुढे जाऊन ते पॅरलल जाणार आहे. दोघांचा अर्थ सारखाच आहे. जर पॅरलल रेज असेल प्रिन्सिपल ॲक्सिसला आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस, आणि जर सपोज इन्सिडंट रे फोकसमधून पास होतं तर आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल गो पॅरलल. पॅरलल अँड फोकस हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर थर्ड रूल आपण बघितला. थर्ड रूल म्हणजे अगेन दिस इज डेफिनेशन ऑफ ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटरमधून पास होणारे जे रेज असतात ते अनडेव्हिएटेड पास होतात. तर हे या 3 रूलचा यूज करून आपण इमेज फॉर्मेशन बघितलेलं. सो फर्स्ट टॉपिक होता इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स.
कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन चेक केलेल्या. कंडिशन आपण कशा चेक केलेल्या? सपोज दिस इज लेन्स, ओके, दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस, इथे आहे पॉईंट O, हा फोकस आहे. त्यानंतर आपण डिस्टन्स घेतलेला 2f2 आणि इथे 2f1. ओके, एक लेन्स ड्रॉ करायचा, सेंटर O असणार आहे. इथून पर्टिक्युलर डिस्टन्स घेऊन एक पॉईंट मार्क करायचा, त्याला F2 बोलायचा. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स नेहमी सारखं असणार, म्हणून एवढ्या डिस्टन्स एवढंच डिस्टन्स इथे मार्क करायचं, तिथे पॉईंट F1 असणार आहे. आपण 2f2 म्हणतोय म्हणजेच काय, हे डिस्टन्स सारखं असणार, त्यामुळे एवढ्याच डिस्टन्सवरती आपल्याला एक पॉईंट मार्क करायचा, दॅट विल बी 2f2. त्याच पद्धतीने एवढ्याच डिस्टन्सवरती एक पॉईंट मार्क करायचा, दॅट विल बी 2f1. रे डायग्राम ड्रॉ करताना किंवा इमेज फॉर्मेशनसाठी तुम्हाला नेहमी प्रॉपर स्केलचा यूज करायचा आहे, प्रॉपर मेजरमेंट घ्यायचे आहे, तेव्हा जाऊन तुमची इमेज प्रॉपर येणार आहे. तर यामध्ये आपण केसेस कशा डिसाईड केलेल्या, आपण सुरुवात केलेली फ्रॉम पॉईंट. आपण केसेस कशा घेतलेल्या, म्हणजे केसेस म्हणजे आपण ऑब्जेक्ट कोणत्या कोणत्या पोझिशनला ठेवलेला, ज्याची इमेज फाइंड करायची असेल त्याला आपण बोलतो ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट आपण असा दाखवतो, ठीक आहे, ॲरोने दाखवतो. तर याला आपण बोलतो हेड, याला बोलतो टेल. सो याचा अर्थ काय, हा ऑब्जेक्ट काय वर्टिकल आहे किंवा इरेक्ट आहे, हा सरळ ऑब्जेक्ट आहे, दिस इज इरेक्ट ऑब्जेक्ट. सपोज जर मी अशी इमेज ड्रॉ केली, याचा अर्थ काय, इमेज उलटी झालेली आहे, याला आपण बोलतो इन्व्हर्टेड इमेज. याला आपण काय बोलतो, इन्व्हर्टेड इमेज. ऑब्जेक्ट असा आहे आणि इमेज सपोज अशी मिळते किंवा अशी मिळते, तर ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा इमेजची साईज लहान आहे, तर आपण असं बोलणार इमेज स्मॉल मिळालेली आहे. किंवा सेम साईजची सुद्धा इमेज मिळू शकते किंवा अशी सुद्धा इमेज मिळू शकते. तर या केसमध्ये आपण काय बोलतो, दिस इज मॅग्निफाईड इमेज. हे तर आपल्याला माहिती आहे, स्मॉल, त्यानंतर सेम साईज अँड मॅग्निफाईड इमेज, हे 3 केसेस. त्यानंतर इमेज रिअल आहे का व्हर्च्युअल आहे आपण कसं डिसाईड करतो. रिअल इमेज म्हणजे काय, ज्यावेळेस रेस ॲक्च्युअलमध्ये एकमेकांना मीट करता, रिफ्रॅक्टेड रेस ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये एकमेकांना मीट करतात त्यावेळी जी इमेज फॉर्म होते त्याला आपण बोलतो रिअल इमेज. बट बऱ्याचदा असं होतं की रेस ॲक्च्युअलमध्ये एकमेकांना मीट करत नाही, आपल्याला असं फील होतं किंवा आपण असं कन्सिडर करू शकतो की हे रेस कुठेतरी एकमेकांना मीट करत आहे, त्या केसमध्ये जी इमेज फॉर्म होते त्याला आपण बोलतो व्हर्च्युअल इमेज. रिअल म्हणजे जी खरी आहे, व्हर्च्युअल म्हणजे जी खरी नाही. सो रिअलच्या ऑपोजिट व्हर्च्युअल. अजून एक ट्रिक यामध्ये लक्षात ठेवायची की ज्यावेळेस इमेज रिअल असते, रिअल इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड आणि व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज इरेक्ट. ठीक आहे, म्हणजे जर रिअल इमेज मिळते तर लगेच समजलं पाहिजे की रिअल इमेज मिळते म्हणजे इमेज नेहमी इन्व्हर्टेड आहे, आणि जर व्हर्च्युअल इमेज मिळते तर ही व्हर्च्युअल इमेज नेहमी इरेक्ट असणार. इरेक्ट म्हणजे काय, सरळ, किंवा याला आपण अपराईट इमेज सुद्धा बोलतो. काय बोलतो आपण याला, अपराईट इमेज. ठीक आहे, तर हे शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. तर यामध्ये आपण केसेस कशा डिसाईड केलेल्या, केसेस आपण डिसाईड केल्या ऑब्जेक्टच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग. सो फर्स्ट पोझिशन आपण काय घेतलेली, आपण इथून सुरुवात केलेली. फर्स्ट, सपोज ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2f1, 2f1च्या पलीकडे ऑब्जेक्ट आहे, त्या केसमध्ये कशी इमेज फॉर्म होते. सेकंड, 2f1 ह्या पॉईंटला ज्यावेळेस ऑब्जेक्ट आहे त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होते. आपण हळूहळू इकडे शिफ्ट होत आहोत. सो 2fच्या पलीकडे 2f1वर, त्यानंतर 2f1 आणि f1 याच्यामध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होते. त्यानंतर f1 यावर ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होते. देन O आणि F1 इथे ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होते. या 5 केसेस आपण बघितल्या आणि एक केस आपण बघितली. आपण असं कन्सिडर केलं की ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे, सो दॅट आपण तो ऑब्जेक्ट इथे दाखवू शकत नाही, खूप जास्त अंतरावरती ऑब्जेक्ट आहे, अशा केसमध्ये इमेज कशी फॉर्म होते. या 6 डिफरंट केसेस आपण घेतलेल्या आणि त्यासाठी इमेज फॉर्मेशन कशी होते हे समजण्यासाठी आपण ज्या 3 रे डायग्राम बघितलेल्या किंवा जे 3 रूल्स बघितलेले त्याचा यूज आपण केलेला. सो फर्स्ट आपण बघितलेली केस व्हेन ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2f1, बियॉन्ड 2f1. सगळ्या केसेस आपण लिहूया. ज्यावेळेस ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2f1, देन ॲट 2f1, देन in between 2f1 and f1, in between 2f1 and f1, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, त्यानंतर ॲट f1 आणि त्यानंतर in between O and f1 आणि लास्ट केस आहे when object is at infinity. आता याचे आपण अगेन रे डायग्राम ड्रॉ नाही करणार आहोत, आपण फक्त केसेस कन्सिडर करूया की आपल्याला रिझल्ट कसा मिळालेला याचा डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये आहे. सो ज्यावेळेस ऑब्जेक्ट बियॉन्ड 2f1 होता, म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टची पोझिशन होती, त्यावेळेस आपल्याला इमेज कुठे मिळत होती, आपल्याला इमेज मिळत होती f2 अँड 2f2च्या मध्ये, इन बिटवीन f2 अँड 2f2. ठीक आहे, इथे इमेज मिळत होती. इथे इमेज आपल्याला कशी मिळत होती, इमेज आपल्याला इन्व्हर्टेड मिळत होती, रिअल अँड इन्व्हर्टेड. रिअल का, कारण ॲक्च्युअलमध्ये रेज मीट करत होते त्यामुळे इमेज रिअल होती. सो या केसमध्ये आपल्याला इमेज मिळत होती रिअल अँड इन्व्हर्टेड. आपल्याला माहिती आहे की रिअल इन्व्हर्टेड नेहमी एकत्र असतात. सो रिअल इन्व्हर्टेड आणि इमेजची साईज कशी होती, इमेजची साईज ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा लहान होती.
स्मॉलर साईजची इमेज आपल्याला मिळत होती. ठीक आहे. देन ॲट 2f1, 2f1ला ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण ठेवलेला त्यावेळेस आपल्याला इमेज मिळत होती. इमेज इज ॲट 2f2. या ठिकाणी इमेज आपल्याला मिळत होती. ठीक आहे. फर्स्ट केसमध्ये आपल्याला इमेज इथे मिळत होती, आता इमेज आपल्याला इथे मिळते ॲट 2f2. इमेज कशी होती, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करत होते, त्यामुळे रिअल इमेज होती, इमेज इन्व्हर्टेड होती, उलटी होती. त्यानंतर इमेजची साईज सेम ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट, जशी जी ऑब्जेक्टची साईज होती त्याच साईजची इमेज आपल्याला मिळत होती. ओके. देन नेक्स्ट केस वेन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन 2f1 अँड f1, म्हणजे इथे ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस आपल्याला इमेज कुठे मिळत होती, इमेज आपल्याला मिळत होती बियॉन्ड 2f1, बियॉन्ड नॉट f1 2f2, म्हणजे इमेज आपल्याला इकडे 2f2च्या पलीकडे मिळत होती. आता जर इथे जर तुम्ही बघितलं पॅटर्न कसा चेंज होतो, जसं जसं आपण इकडे जवळ येतो तशी तशी इमेज अशी दूर दूर जात आहे. इव्हन त्याची साईजसुद्धा इन्क्रीज होत आहे. रिअल इन्व्हर्टेड स्मॉलर होती, सेम साईजची होती. आता ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा मोठ्या साईजची इमेज आपल्याला मिळते, किंवा आपण असं लिहू शकतो लार्जर इमेज आपल्याला मिळते. अगेन इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड, रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत आहे, सो इमेज आहे रिअल, इमेज आहे इन्व्हर्टेड, उलटीच इमेज इथे मिळत आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट केस ॲट f1, ज्यावेळेस ऑब्जेक्ट f1ला होता इमेज हळूहळू दूर दूर चाललेली आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट f1ला असेल त्यावेळेस आपल्याला इमेज मिळते ॲट इन्फिनिटी, इन्फिनिटीला आपल्याला इमेज मिळते. ही सुद्धा केस आपण बघितलेली. तर या केसमध्ये सुद्धा इमेज कशी मिळत होती, रिअल होती, इन्व्हर्टेड होती, आणि इमेज अजून लार्जर साईजची होती किंवा मॅग्निफाईड होती असं आपण बोलू शकतो. इमेज इज मॅग्निफाईड. ठीक आहे. याच्या रे डायग्राम आपण प्रॉपरली ड्रॉ केलेला आहे, एकदा व्हिडिओ नक्की चेक करा. देन लास्ट केस आपण बघितले ज्यावेळेस ऑब्जेक्ट O आणि f1च्या मध्ये होता, म्हणजे ही पोझिशन. या पोझिशनला काय होतं तर इमेज आपल्याला कुठे मिळत होती, सो O अँड f1 ज्यावेळेस इथे ऑब्जेक्ट होता त्यावेळेस आपल्याला इमेज आता कुठे मिळत होती, इमेज फिरून परत ह्याच साईडला येत होती, म्हणजे ज्या साईडला ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्याच साईडला आपल्याला इमेज मिळत होती. आठवते, ज्या साईडला ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्याच साईडला आपल्याला इमेज मिळत होती. सो इमेज इज ऑब्टेन ऑन दी सेम साईड ऑफ ऑब्जेक्ट. या केसमध्ये इमेज कशी होती, इमेज मॅग्निफाईड होती, मोठ्या साईजची होती. आणि इमेज कशी होती, इमेज इथे आपल्याला मिळत होती व्हर्च्युअल अँड इरेक्ट, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. या केसमध्ये आपल्याला इमेज कशी मिळत होती, व्हर्च्युअल इमेज होती आणि इरेक्ट इमेज होती. बघा, आपण ऑब्जेक्ट असं आणतोय, इमेज अशी दूर दूर जाते आणि परत फिरून ती इथे येते. सो ऑन दी सेम साईड ऑफ ऑब्जेक्ट, दिस इज फॉर वेन ऑब्जेक्ट इज केप्ट इन बिटवीन O अँड f1. अँड लास्ट केस ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीला होता त्यावेळेस इमेज फॉर्म होत होती. अगेन इथे इमेज इथे आली, आता इमेज होणार इथे. सो ॲट f2, f2ला आपल्याला इमेज मिळत होती. इमेज आपल्याला कशी मिळत होती, पॉईंट इमेज, छोट्या साईजची इमेज, रिअल अँड इन्व्हर्टेड. या सगळ्या केसेस आपण कन्सिडर केलेल्या, प्रॉपर रे डायग्राम आपण ड्रॉ केली, त्यावरून आपल्याला हे रिझल्ट मिळालेले होते. यामध्ये एक पॅटर्न लक्षात ठेवायचा, जसं जसं आपण ऑब्जेक्ट इकडे आणतो तशी तशी इमेज मोठी मोठी होत चाललेली आहे आणि इमेज दूर दूर जात आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन बिटवीन O अँड f1 असेल त्यावेळेस इमेज इथेच मिळणार आहे आपल्याला, म्हणजे ज्या साईडला ऑब्जेक्ट होता त्या साईडला आपल्याला इमेज मिळणार आहे. इमेज असणार आहे मॅग्निफाईड, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. बाकी सगळ्या केसेसमध्ये आपल्याला रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज मिळत आहे. त्यानंतर आपण बघितलं इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स, ड्यू टू कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्ससाठी आपण दोनच केसेस बघितलेल्या. एक केस होती की ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर होता, आणि सेकंड केस होती ज्यावेळेस ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेंटर आणि इन्फिनिटी यामध्ये कोणत्याही पोझिशनला ठेवलेला होता. म्हणजे कॉन्केव्ह लेन्स, दिस इज ऑप्टिकल सेंटर. तर आपण फर्स्ट केस बघितले की ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेंटर आणि इन्फिनिटी याच्यामध्ये कोणत्याही पोझिशनला ठेवलेलं आहे. आणि सेकंड केस आपण बघितले की ऑब्जेक्ट आहे ॲट इन्फिनिटी. या दोन्ही केसेससाठी इमेज फॉर्मेशन कशी होते आपण बघितलं विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम. तर आपण बघितलेलं की फर्स्ट केस की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट कोणत्याही पोझिशनला ठेवू, म्हणजे इथे ठेवू, इथे ठेवू, हा O आहे, इथे f2 आहे, 2f2 आहे, इथे f1 आहे, 2f1 आहे. तर ऑब्जेक्ट आपण इथे ठेवू, इथे ठेवू, कोणत्या पोझिशनला ठेवली, इन बिटवीन O अँड इन्फिनिटी. तर ह्या केसमध्ये आपल्याला इमेज कशी मिळवते, ती इमेज आपल्याला मिळते स्मॉल साईजची इमेज मिळते. म्हणजे ऑब्जेक्टपेक्षा जी इमेजची साईज असेल ती स्मॉल असणार आहे. त्यानंतर इमेज आपल्याला मिळते व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ठीक आहे. आणि सेकंड केस वेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, इन्फायनाईट डिस्टन्सवरती जर ऑब्जेक्ट असेल त्या केसमध्ये जी इमेज मिळते ती इमेज असते पॉईंट साईजची. त्यानंतर ती इमेज असते व्हर्च्युअल आहे, म्हणजे इमेज कशी असणार, इरेक्ट असणार आहे. तर ह्या दोनच केसेस आपण कन्सिडर केलेल्या. यावर आपण कन्क्लुजन काय काढलं की ज्यावेळेस आपण कॉन्केव्ह लेन्सचा यूज करतो
त्यावेळेस आपल्याला नेहमी व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज मिळते, रिअल इमेज कधीच मिळत नाही. आणि याच्या ऑपोजिट कॉन्व्हेक्समध्ये आपण सगळ्या केसेस कव्हर केलेल्या. इवन यामध्ये इमेज नेहमी ऑब्जेक्टच्या साईजपेक्षा कमीच मिळत आहे, म्हणजे स्मॉल साईजची इमेज किंवा पॉईंट साईजची इमेज मिळत आहे. ॲज वेल एज पोझिशन कुठे असते, ज्यावेळेस फर्स्ट केसमध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण कुठेही ठेवतो या ठिकाणी, त्या केसमध्ये आपल्याला इमेज मिळते. इमेजची पोझिशन असते इन बिटवीन O अँड F1. O आणि F1 इथेच कुठेतरी आपल्याला इमेज मिळेल. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवर असेल त्यावेळेस आपल्याला इमेज मिळते ॲट F1. ॲट F1 आपल्याला इमेज मिळते. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघितले साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शनचा यूज आपण केलेला ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले. बेसिक साइन कन्व्हेन्शन होते, आपल्याला फक्त एक्स आणि वाय ॲक्सिस फॉलो करायचे. आपल्याला माहिती आहे की हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस असतो, व्हर्टिकल वाय ॲक्सिस असतो, हा असतो ओरिजिन नॉर्मली. त्यानंतर दिस इज या साईडचे डिस्टन्सेस किंवा या साईडला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. सो लेन्सेससाठी ज्यावेळेस आपण लेन्सचा विचार करतो, लेन्ससाठी हा जो सेंटर असतो O, ऑप्टिकल सेंटरला आपण ओरिजिन कन्सिडर करतो. ठीक आहे. ऑप्टिकल सेंटरला आपण ओरिजिन कन्सिडर करतो. हा लेन्स किंवा हा जरी लेन्स जरी म्हटला दोघांसाठी सेमच आहे. ऑप्टिकल सेंटरला आपण ओरिजिन कन्सिडर करतो. ऑप्टिकल सेंटरच्या राईट साईडचे डिस्टन्सेस आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. आपण एखादा ऑब्जेक्ट जर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर असा ठेवलेला असेल तर ही जी हाईट असते ही हाईट आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. सपोज तो ऑब्जेक्ट जर असा असेल तर ही हाईट आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. का? कारण वर्टिकल डिस्टन्सेस वरती असेल तर पॉझिटिव्ह, खाली असेल तर निगेटिव्ह. सो त्या लॉजिकने ऑब्जेक्ट जर असा असेल प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबव आहे त्यामुळे हे डिस्टन्स पॉझिटिव्ह असेल. आणि जर मला अशा पद्धतीने मी ऑब्जेक्ट ठेवला की इमेज मला अशी मिळाली, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली मिळाली, त्यामुळे ही जी हाईट आहे ही हाईट मी निगेटिव्ह कन्सिडर करेल. ठीक आहे. म्हणजे जर असं सांगितलं आहे की ऑब्जेक्ट जो आहे इमेज इन्व्हर्टेड आहे आणि त्याची हाईट आहे 5 सेंटीमीटर. इमेज इन्व्हर्टेड आहे म्हणजेच काय, इमेज अशी असणार आहे आणि त्यावेळेस आपण हाईटची व्हॅल्यू घेणार -5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट जो असतो हा ऑब्जेक्ट आपण नेहमी ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साईडला ठेवतो, म्हणजे ऑब्जेक्ट नेहमी इथे कुठेतरी असणार आहे. ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साईडला आपण ठेवतो. आपण म्हणतो की ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस आपण नेहमी निगेटिव्ह घेतो, त्यामुळे ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असेल. ठीक आहे. ऑब्जेक्टचं डिस्टन्स आपण काय कन्सिडर करू, नेहमी निगेटिव्ह. सो आपण त्यामध्ये UV त्यानंतर H1 H2 ह्या टर्म्स बघितल्या. U आणि V. U म्हणजे काय, U आणि V हे असतात डिस्टन्सेस. U आणि V काय असतात डिस्टन्सेस. H1 H2 काय असतात हाईट्स. कसले डिस्टन्सेस, U आणि V. U म्हणजे काय, ऑब्जेक्टचं डिस्टन्स, आणि ह्या ऑब्जेक्टची जी इमेज फॉर्म झालेली आहे या इमेजचं डिस्टन्स असतं V. ठीक आहे. डिस्टन्स ऑब्व्हियसली कशापासून असणार, ऑप्टिकल सेंटरपासून. त्यामुळे सपोज ऑब्जेक्ट असं जर मला सांगितलं की ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवर ऑब्जेक्ट आहे, यावरून मी काय लिहिल, ऑब्जेक्ट सांगितलं आहे म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलेलं आहे 25 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट आपण नेहमी कुठे ठेवतो, ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साईडला, म्हणजे हे डिस्टन्स काय असणार, निगेटिव्ह असणार आहे. जर मला असं सांगितलं इमेज फॉर्म झाली ॲट 10 सेंटीमीटर, इमेजचं डिस्टन्स दिलेलं आहे, हे डिस्टन्स मी ऑप्टिकल सेंटरपासून घेईल, 10 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स या साईडला आहे त्यामुळे हे डिस्टन्स घेणार मी पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन डिसाईड करतो. ठीक आहे. त्यानंतर H1 H2 या कसल्या हाईट आहे, H1 हाईट आहे ऑब्जेक्टची आणि H2 हाईट आहे इमेजची. ऑब्व्हियस आहे, आपण सिक्वेन्सने जाणार ना. U म्हणजे ऑब्जेक्ट, V म्हणजे इमेज, H1 म्हणजे ऑब्जेक्ट, H2 म्हणजे इमेज. ठीक आहे. सो इमेजची ऑब्जेक्टची हाईट आहे H1 आणि इमेजची हाईट आहे H2. ओके. त्यानंतर यामध्ये अजून काय मेन्शन करायचं राहिलं, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आणि कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. ठीक आहे. याची फोकल लेंथ पॉझिटिव्ह, याची फोकल लेंथ निगेटिव्ह. हे सगळे तुम्हाला साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण एक फॉर्म्युला बघितला, त्याला आपण बोलतो लेन्स फॉर्म्युला काय सांगतो, सिंपल फॉर्म्युला आहे, एक रिलेशन आहे 1/f = 1/v - 1/u, याला आपण काय बोलतो, लेन्स फॉर्म्युला. यामध्ये F म्हणजे काय असतं, फोकल लेंथ, V म्हणजे काय असतं, V म्हणजे इमेजचं डिस्टन्स आणि U म्हणजे काय, ऑब्जेक्टचं डिस्टन्स. हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, याला आपण बोलतो लेन्स फॉर्म्युला. 1/v - 1/u = 1/f. दिस इज लेन्स फॉर्म्युला. आणि त्यानंतर अजून एक फॉर्म्युला आपण बघितला मॅग्निफिकेशनचा. मॅग्निफिकेशन म्हणजे काय, साईज किती वाढली. सो M = S2/H1. इमेजची साईज किती आहे कम्पेअर टू ऑब्जेक्टची साईज, जी इमेज फॉर्म झालेली आहे तिची साईज ऑब्जेक्टच्या साईजच्या किती पट आहे त्याला आपण बोलतो मॅग्निफिकेशन, किंवा याला असंही बोलतो आपण M = V/U. दिस इज अनदर फॉर्म्युला. नेहमी न्यूमरेटरला इमेजची टर्म पाहिजे, कारण मॅग्निफिकेशन
म्हणजे कशाचं होणार आहे, ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होणार आहे, त्यामुळे इमेज नेहमी न्यूमरेटरला पाहिजे. इमेजची आहे इमेजचा डिस्टन्स, ऑब्जेक्टची आहे ऑब्जेक्टचा डिस्टन्स. हा एक फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशनचा. त्यानंतर आपण एक टर्म बघितली पॉवर ऑफ लेन्स. आपण एक फॉर्म्युला बघितला पॉवर ऑफ लेन्स. पॉवर ऑफ लेन्स आपण कशामध्ये मेजर करतो, डायोप्टर डी या लेटरने आपण दाखवतो. पॉवर ऑफ लेन्स नेहमी असते 1/f, म्हणजे जी फोकल लेंथ असते त्याचा इन्व्हर्स घ्यायचा, बट इन्शुअर करायचं ही जी फोकल लेंथ आहे ही फोकल लेंथ नेहमी मीटरमध्ये दिलेली आहे. सो जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये सेंटीमीटरमध्ये फोकल लेंथ दिलेली असेल तर आधी त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यानंतर पॉवर कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. सपोज आपण दोन लेन्सेस एकत्र ठेवलेले आहे, दोन लेन्सेस एकमेकांना टच करताय, मग त्याची इफेक्टिव्ह पॉवर किती असणार आहे. सपोज फर्स्ट लेन्सची पॉवर आहे P1, सेकंड लेन्सची पॉवर आहे P2 आणि हे दोन लेन्सेस कंबाईन टुगेदर आहे किंवा एकत्र ठेवलेले आहे. मग त्या केसमध्ये इफेक्टिव्ह पॉवर असते P = P1 + P2. ठीक आहे. यावर काही न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह करायला येतं. सिम्पली काय करायचे, त्यांच्या इंडिव्हिज्युअल पॉवरची ॲडिशन करायची. त्याच पद्धतीने सपोज दोन लेन्सेस आहे, एकाची फोकल लेंथ आहे F1, एकाची फोकल लेंथ आहे F2. हे दोन लेन्सेस एकत्र ठेवलेले आहे, मग त्याची इफेक्टिव्ह फोकल लेंथ काय असणार आहे. इफेक्टिव्ह फोकल लेंथ जर आपल्याला फाइंड करायची असेल तर 1/f = 1/f1 + 1/f2. हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नंतर ह्युमन आय अँड लेन्स आपण बघितलेलं. आपल्या डोळ्यांमध्ये नॅचरल लेन्सेस असतात, त्याचा स्ट्रक्चरचा आपण अभ्यास केलेला, इमेज कशी फॉर्म होते ते सुद्धा आपण बघितलेलं. सो बेसिकली आपल्या डोळ्यांमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स असते. एक असं स्ट्रक्चरचा आपण अभ्यास केलेला. सो या ठिकाणी असे काही मसल्स असतात, इथे एक कॉन्व्हेक्स लेन्स असतो, त्यानंतर रेटिना या साईडला असतो, एक स्क्रीन असते त्याला आपण बोलतो रेटिना. सो आपण आयचे काही डिफरंट पार्ट्स बघितलेले. आपण सुरुवात केलेली कॉर्नियाने. कॉर्निया म्हणजे काय असतं की एक थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतो, त्याला आपण बोलतो कॉर्निया. या ठिकाणी एक थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतो, त्याला आपण बोलतो कॉर्निया. कॉर्नियामधून मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट एंटर करतो आणि लाईटचं रिफ्रॅक्शन मॅक्झिमम तिथे होतं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं आयरिस. आयरिस म्हणजे काय, आयरिस म्हणजे ज्याला आपण बोलतो डोळ्याचं बुबुळ. सो आयरिसच्या कलरनुसार आपल्या डोळ्यांचा कलर डिसाईड होतो. आयरिसचं फंक्शन काय असतं, आयरिसच्या आतमध्ये एक होल असतं, त्याला आपण बोलतो प्युपिल ऑर प्युपल. सो या प्युपलला कंट्रोल करण्याचं काम आयरिस करतो. प्युपलला कंट्रोल करण्याचं काम म्हणजे काय की या ओपनिंगमधून किंवा या होलमधून किती अमाऊंट ऑफ लाईट डोळ्यामध्ये गेली पाहिजे ते कंट्रोल करण्याचं काम करतं आयरिस. ओके. सो त्याच्या अकॉर्डिंग या होलची डायमीटर कमी जास्त होते. जर जास्त ब्राईट लाईट असेल त्या केसमध्ये हे जे होल आहे हे लहान होणार, जर डिम लाईट असेल तर ह्या होलची साईज मोठी होणार. सो हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, आयरिस. त्यानंतर आपण बघितलं एक स्ट्रक्चर, त्याला आपण बोलतो रेटिना. रेटिना म्हणजे काय, एक स्क्रीन असते इथे, या स्क्रीनवरती इमेज फॉर्म होते, त्या स्क्रीनला आपण काय बोलतो, रेटिना. रेटिना कसली बनलेली असते, रेटिना इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. ठीक आहे. इथे इमेज फॉर्म होते, ज्यावेळेस या रेटिनावर इमेज फॉर्म होते लाईट सेन्सिटिव्ह सेल ॲक्टिवेट होता, ब्रेनला सिग्नल जाता, इलेक्ट्रिकल सिग्नल जाता आणि त्यामुळे आपल्याला इमेज रिकग्नाइज होते किंवा आपल्याला विजन येते असं आपण बोलतो. या व्यतिरिक्त आपण बघितलं हे जे सिलियरी मसल असतात, हे सिलियरी मसल या लेन्सला कंट्रोल करतात किंवा त्याची शेप आणि साईज कंट्रोल करतो. सो हे कशासाठी की आपल्याला जवळचे सुद्धा ऑब्जेक्ट बघायचे असतात, दूरचे सुद्धा ऑब्जेक्ट बघायचे असतात. ज्यावेळेस आपण दूरचे ऑब्जेक्ट बघतो त्यावेळेस हे जे सिलियरी मसल आहे हे रिलॅक्स होता आणि ही जी लेन्स आहे ही लेन्स अशी बऱ्यापैकी फ्लॅट होते. जवळचं ऑब्जेक्ट बघायचं असेल तर हे सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतं आणि लेन्स जी आहे ती अशी थोडीशी गोलाकार होते किंवा अशी फुगीर होते असं आपण बोलू शकतो. हे कशासाठी होतं की जेणेकरून फोकल लेंथ ॲडजस्ट केली जाते. सो हे जे सिलियरी मसल असतं हे सिलियरी मसल हेल्प करतं फॉर ॲकोमोडेशन. ॲकोमोडेशन म्हणजे काय, हे जे लेन्सेस असते याची फोकल लेंथ चेंज करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला आपण बोलतो पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. ते कंट्रोल करतं सिलियरी मसल. ठीक आहे. ज्यावेळेस दूरची वस्तू बघायची असेल त्यावेळेस हे लेन्स फ्लॅट होणार, जवळची वस्तू बघायची असेल तर लेन्स असे बल्ज होणार. त्यानंतर आपण बघितले 2 पॉईंट, नियर पॉईंट अँड फार पॉईंट किंवा लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. हे डिस्टन्स आपण म्हणतो 25 सेंटीमीटर. म्हणजे काय, जनरली 25 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला क्लिअर दिसू शकतं, बट त्यापेक्षा जर आपण ऑब्जेक्ट जवळ आणला तर आपल्या डोळ्यांवरती ताण पडतो आणि आपण ते ऑब्जेक्ट क्लिअरली बघू शकत नाही किंवा आपल्याला ते ऑब्जेक्ट ब्लर दिसतात. नियर पॉईंट, दिस इज लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. दिस इज फॉर नॉर्मल ह्युमन आय, हेल्दी ह्युमन आयसाठी. आणि त्यानंतर सेकंड आपण बघितलं फार्देस्ट डिस्टन्स. हे फार्देस्ट डिस्टन्स असतं इन्फिनिटी, 25 सेंटीमीटर अँड इन्फिनिटी. दिस इज फॉर ह्युमन आईज. बऱ्याचदा पॉवर ऑफ ॲकोमोडेशन कमी होते किंवा पॉवर ऑफ ॲकोमोडेशन लूज होते,
त्यामुळे ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली दिसत नाही आणि त्यावरूनच आपण एक नवीन टॉपिक सुरू केलेला, त्याला आपण बोलत होतो डिफेक्ट्स ऑफ विजन. विजनचे डिफेक्ट्स काय असतात ते आपण बघितलेलं. सो डिफेक्ट्स ऑफ विजन 3 टाईपचे डिफेक्ट्स आपण बघितलेले. फर्स्ट डिफेक्ट आपण बघितलेला त्याला आपण बोलत होतो मायोपिया. फर्स्ट डिफेक्ट मायोपिया. मायोपिया म्हणजे काय, आपल्याला जवळच्या वस्तू दिसतात बट दूरच्या वस्तू दिसत नाही, याला आपण बोलतो नियर साइटेडनेस. जवळच्या वस्तू दिसतात, दूरच्या वस्तू दिसत नाही. याच्या ऑपोजिट सेकंड केस हायपरमेट्रोपिया. ऑपोजिट म्हणजे काय, यामध्ये आपल्या दूरच्या वस्तू दिसतात बट जवळच्या वस्तू दिसत नाही. सो दिस इज नोन ॲज फार साइटेडनेस. ठीक आहे, त्यासाठी आपण डायग्राम बघितला की ज्यावेळेस मायोपिक आय असेल त्यामध्ये इमेज कशी फॉर्म होते, जर हायपरमेट्रोपिया असेल त्या केसमध्ये इमेज कशी फॉर्म होते. दोन्ही केसमध्ये हे जे प्रॉब्लेम्स असते ह्या प्रॉब्लेमचे आपण करेक्शनसुद्धा बघितलेले. मायोपियामध्ये यामध्ये आपण बघितलं की इमेज जी असते इमेज फॉर्म होते इन फ्रंट ऑफ रेटिना, आणि या ठिकाणी रेटिनाच्या पलीकडे इमेज फॉर्म होते बियॉन्ड रेटिना. ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला ऑब्जेक्ट बघायचा असेल तर इमेज या रेटिनावर फॉर्म झाली पाहिजे, बट मायोपिक आयमध्ये ती रेटिनाच्या इथे फ्रंटला इमेज फॉर्म होते आणि या सेकंड केसमध्ये इमेज फॉर्म होते इथे. ह्या 2 केसेसच्या अकॉर्डिंग हे 2 डिफेक्ट आपण बघितलेले. त्याचे रिझनसुद्धा आपण बघितली, कर्वेचर कमी जास्त कधी होते किंवा मग आयबॉलच्या शेपचा कसा इफेक्ट होतो. त्यानंतर त्याचं आपण करेक्शन बघितलेलं. मायोपिया जर असेल या केसमध्ये करेक्शनसाठी आपण यूज करत होतो कॉन्केव्ह लेन्स, आणि या केसमध्ये करेक्शनसाठी आपण यूज करत होतो कॉन्व्हेक्स लेन्स. आठवत आहे, कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स. याचे आपण डायग्रामसुद्धा बघितला की कॉन्केव्ह लेन्समुळे कसा इफेक्ट होणार आहे, इमेज कशी रेटिनावर फॉर्म होणार आहे. सो बेसिकली आपण काय करत आहोत, इथे या दोन्ही लेन्सेसचा यूज करून ही जी इमेज आहे जी रेटिनाच्या समोर फॉर्म होते ती ही इमेज आपल्याला इथे आणायची आहे. ही इमेज जी रेटिनाच्या पलीकडे फॉर्म होत आहे ती इमेज आपल्याला इथे आणायची आहे. सो एक्झॅक्टली रेटिनावरती इमेज फॉर्म करण्यासाठी आपण या लेन्सेसचा यूज करतो. आपण बोलतो की कॉन्केव्ह लेन्स याची पॉवर असते निगेटिव्ह, कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर असते पॉझिटिव्ह. त्यामुळे जिथे आपण कॉन्व्हेक्स लेन्स यूज करत आहोत करेक्शनसाठी त्यावेळेस आपण जो चष्मा वापरतो आपण बोलतो तो पॉझिटिव्ह पॉवरचा चष्मा आहे, या ठिकाणी आपण बोलतो निगेटिव्ह पॉवरचा चष्मा आहे. त्यानंतर थर्ड केस आपण बघितली त्याला आपण बोलतो प्रिस्बायोपिया. हा बेसिकली एज रिलेटेड प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जसं वय होतं तसं हा प्रॉब्लेम येतो, किंवा आपण असं लिहू शकतो दिस प्रॉब्लेम इट ऑकर्स इन ओल्ड एजेड पीपल. एज रिलेटेड प्रॉब्लेम आहे. यामध्ये होतं काय, जे मसल्स असतात लेन्सच्या जवळ हे मसल्स प्रॉपरली वर्क होत नाही, आपली फोकल लेंथ ते प्रॉपरली ॲडजस्ट करू शकत नाही आणि त्यामुळे नीट दिसत नाही, जवळच्या वस्तू नीट दिसत नाही, आणि यालाच आपण बोलतो प्रिस्बायोपिया. सो यामध्ये असं आपण लिहिणार नियर बाय ऑब्जेक्ट कॅन नॉट बी सीन क्लिअरली. काही लोकांमध्ये फक्त जवळचं दिसत नाही असं नाही, दूरचं सुद्धा दिसत नाही, म्हणजे नियर साइटेडनेस आणि फार साइटेडनेस हे दोन्ही प्रॉब्लेम असतात. मग याच्या करेक्शनसाठी बायफोकल लेन्सचा यूज केला जातो. बायफोकल लेन्स म्हणजे काय, चष्मामध्ये दोन्ही लेन्स असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. तो जनरली कसं असतं की इथे वरती कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो आणि खाली कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो. हे असं का, कारण ज्यावेळेस आपण दूरची गोष्ट बघतो आपण समोर बघतो, जवळची वस्तू बघत असेल त्यावेळेस आपण खाली बघतो, दूरची वस्तू बघतो त्यावेळेस आपण जनरली समोर बघतो, म्हणून हा सरफेस म्हणजे हा पोर्शन जास्त यूज झाला पाहिजे. दूरची वस्तू आपल्याला बघायची आहे त्यामुळे तिथे कॉन्केव्ह लेन्स, आणि जवळची वस्तू बघायची आहे म्हणजे इथे असणार आहे कॉन्व्हेक्स लेन्स. तर अशा पद्धतीने बायफोकल लेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह लेन्स इथे यूज केला जातो. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन बघितलेले, ॲप्लिकेशन ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स लेन्स. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण कॉन्केव्ह लेन्सचे ॲप्लिकेशन बघितलेले. हेच विजन करेक्शनसाठी किंवा डिफेक्ट करेक्शन हे तर ऑब्व्हियस त्यामध्ये असणारे ॲप्लिकेशन असणार आहे. या व्यतिरिक्त कॉन्केव्ह लेन्सचा आपण यूज बघितलेला. कॉन्केव्ह लेन्स आपण यूज करत होतो मायोपियामध्ये म्हणजे डिफेक्ट ऑफ विजनमध्ये. त्यानंतर पीप होल, दारावरती जी दुर्बीण आपण ज्याला बोलतो त्यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्सचा यूज होतो. त्यानंतर टॉर्चमध्ये टॉर्च लाईट कंट्रोल करण्यासाठी किंवा काही मेडिकल इक्विपमेंट असतात ज्याच्यामध्ये लेझर वगैरेचा यूज केला जातो, तिथे सुद्धा कंट्रोल करण्यासाठी लेझर लाईट कंट्रोल करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. या व्यतिरिक्त मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. मेजर यूज असतो कॉन्व्हेक्स लेन्सचा, काही प्रमाणामध्ये कॉन्केव्ह लेन्सचा सुद्धा यूज केला जातो. त्यानंतर आपण बघितलं ॲप्लिकेशन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण बघितलं सिम्पल मायक्रोस्कोप,
त्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड टेलिस्कोप. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपल्याला मायक्रोस्कोप आहे म्हणजे काय, आपल्याला ऑब्जेक्ट मोठा बघायचा आहे, मग त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्सचाच यूज करावा लागेल, कारण कॉन्केव्ह लेन्समध्ये कोणत्याच केसमध्ये आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळालेली नाही आहे. सो म्हणून इथे कॉन्व्हेक्स लेन्सचाच यूज केला जातो. सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचं बेसिक फंक्शन काय असतं की एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो मोठा करून बघायचा आहे, थोडक्यात ते फंक्शन असतं, त्यामुळे इथे यूज होणार आहे कॉन्व्हेक्स लेन्सचा. याची आपण रे डायग्रामसुद्धा बघितल्या. सिम्पल मायक्रोस्कोप, याला अजून आपण बोललो मॅग्निफाईंग लेन्स. या मॅग्निफाईंग लेन्स याची कॅपॅसिटी असते की ऑलमोस्ट 20 टाइम्स लार्ज इमेज ती प्रोड्यूस करू शकतो. त्यामुळे जे वॉच रिपेअरिंगमध्ये म्हणा किंवा ज्वेलर्स जेम्स चेक करण्यासाठी किंवा क्वालिटी चेक करण्यासाठी सिम्पल मायक्रोस्कोप किंवा मॅग्निफाईंग लेन्सचा यूज करतात. त्यानंतर काही गोष्टी अशा असतात, काही ऑब्जेक्ट असे असतात की जे आपण सिम्पल मायक्रोस्कोपचा यूज करून बघू शकत नाही, त्याला अजून जास्त मॅग्निफिकेशनची गरज असते. फॉर एक्झाम्पल काही ब्लड सेल असतात, ॲनिमल सेल असतात, प्लांट सेल असतात, मग त्या केसमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स एक यूज केला जातो, या ठिकाणी 2 कॉन्व्हेक्स लेन्स यूज केले जातात. आपण त्याची फिगरसुद्धा बघितलेली. 2 कॉन्व्हेक्स लेन्स होते असे. दोन्ही लेन्सची प्रिन्सिपल ॲक्सिस एका सेम लाईनवर लाय करत होता. एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स होता, एक आयपीस लेन्स होता, जो डोळ्याजवळ असणार तो असणार आयपीस लेन्स, जो ऑब्जेक्ट जवळ असणार आहे तो असणार आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स. त्यानंतर या दोघांमध्ये असणार डिस्टन्स आपण ॲडजस्ट करू शकतो, कारण हे दोघं एका मेटॅलिक ट्यूबमध्ये एका लाईनमध्ये अलाइन केलेले असतात, तर आपण या दोघांमध्ये असणार डिस्टन्ससुद्धा ॲडजस्ट करू शकतो. याची आपण रे डायग्रामसुद्धा बघितलेली. त्यामध्ये आपण बघितलं हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे आणि हा आहे आयपीस लेन्स. तर ऑब्जेक्टपासून येणारे रेस इथे येणार, त्या ऑब्जेक्टची इथे इमेज फॉर्म होणार. ही इमेज या सेकंड लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून ॲक्ट होणार आणि त्यानंतर ह्या ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होणार आणि त्यामुळे आपल्याला मॅग्निफाईड फॉर्ममध्ये तो ऑब्जेक्ट दिसतो. हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर टेलिस्कोपमध्ये सुद्धा आपण रिफ्रॅक्टिव्ह टेलिस्कोपचा अभ्यास केलेला. त्यामध्ये सुद्धा अगेन असेच 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस होते, बट त्यामध्ये फरक असा होता की पहिला लेन्स जो होता ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठा होता, दुसरा लेन्स लहान होता. याची डायमीटर जास्त होती, याच्यापेक्षा याची फोकल लेंथ जास्त होती, याच्यापेक्षा याच्यामध्ये ऑपोजिट केस होती. ही इथे जास्त डायमीटरचा का आपण लेन्स यूज केलेला, कारण आपल्याला टेलिस्कोप आहे म्हणजे काय डिस्टंट लांबवरचे ऑब्जेक्ट बघायचे. सो लांबवरून येणारे लाईट रेस इथे प्रॉपरली ॲक्युमुलेट झाले पाहिजे किंवा एकत्र आले पाहिजे, त्यासाठी इथे मोठा लेन्स यूज करतात किंवा जास्त डायमीटरचा लेन्स यूज करतात. अगेन इथे सुद्धा त्याच पद्धतीने इमेज फॉर्म होणार आहे. इथे ऑब्जेक्ट असणार, त्या ऑब्जेक्टची इमेज इथे फॉर्म होईल. ही इमेज या सेकंड लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून ॲक्ट होईल आणि त्यानंतर त्याची इमेज म्हणजेच काय मॅग्निफाईड फॉर्ममध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसणार आहे. या व्यतिरिक्त कॉन्व्हेक्स लेन्सचे ॲप्लिकेशन आपण बघितलेले इन डिफेक्ट ऑफ विजनमध्ये आपण बघितलं की करेक्शनसाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केलेला टू करेक्ट सेकंड केस दॅट इज हायपरमेट्रोपिया. या केसमध्ये ह्या डिफेक्टच्या करेक्शनसाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करतो. या व्यतिरिक्त कॅमेराज, देन प्रोजेक्टर, स्पेक्ट्रोग्राफ एक्सेट्रा या ठिकाणी सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघितला पर्सिस्टन्स ऑफ विजन. पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट बघतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्या रेटिनावर फॉर्म होते आणि मग आपल्याला समजतो की तो ऑब्जेक्ट इथे आहे किंवा तो ऑब्जेक्ट आपण आयडेंटिफाय करतो. जर तो ऑब्जेक्ट आपण आपल्या डोळ्यांसमोरून बाजूला केला तर त्याची इमेजसुद्धा तिथून गायब होणार आहे. बट हे जे इमेजचं डिसअपिअरन्स असतं हे लगेच होत नाही, इन्स्टंटेनियस डिसअपिअरन्स नसतं. म्हणजेच काय, थोड्या वेळासाठी आपल्या रेटिनावरती ही इमेज तशीच राहते. हा टाईम असतो 1/16 सेकंड. म्हणजे एक सेकंड एवढा स्मॉल टाईम असतो, त्याचा 1/16 पार्ट जर आपण केला तर तेवढ्या टाईमसाठी आपल्या डोळ्यांसमोर ती इमेज राहते. यालाच आपण बोलतो पर्सिस्टन्स ऑफ विजन. पर्सिस्टन्स ऑफ विजनमुळे आपल्याला बऱ्याचशे काही एक्सपिरियन्सेस येतात. फॉर एक्झाम्पल जे आपण 2 एक्झाम्पल बघितलेले की आपण एक अगरबत्ती घेतली, ती अशी गोलाकार जर आपण फिरवली तर आपल्याला एक सर्कल फॉर्म झालेला दिसतो. हा सर्कल का फॉर्म होतो, कारण ऑब्जेक्टची पोझिशन इथे असेल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एक इमेज फॉर्म होते. ऑब्जेक्ट एवढा स्पीडमध्ये मूव्ह होतो की त्याची लगेच नेक्स्ट पोझिशनची इमेज आपल्याला दिसते, बट त्या आधीची जी पोझिशन असते त्याची इमेज अजून रेटिनावर आहे, त्यामुळे आपल्याला एक सगळं काही एक संद दिसतं किंवा एक सर्कलच्या फॉर्ममध्ये दिसतो. सो दिस इज कॉल्ड एज पर्सिस्टन्स ऑफ विजन. त्यानंतर आपण कलर ब्लाइंडनेस बघितलेला. कलर ब्लाइंडनेससाठी आपण बघितलं की रेटिनावरती ज्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात त्या आपण 2 टाईपच्या आहे असं म्हणतो. एक असतं कोन शेप सेल आणि एक असतो रॉड शेप सेल. ओके, तर या दोघांचे सुद्धा फंक्शन वेगवेगळे असतात. रेटिनावरचे लाईट सेन्सिटिव्ह सेल 2 टाईपचे असतात, एक रॉड शेप आणि एक असतो कोन शेप किंवा कोनिकल शेप. यामध्ये रॉड शेप सेल जे असतात हे सेल रिस्पॉन्सिबल असतात टू चेक
ब्राईटनेस और डिमनेस ऑफ लाईट, किंवा आपण असं बोलू शकतो लाईटच्या इंटेन्सिटीला रिस्पॉन्ड करता. आणि कोनिकल सेल बेसिकली कलर आयडेंटिफिकेशनसाठी किंवा कलर्सला रिस्पॉन्ड करता. सो यामध्ये आपण बघितले की रॉड सेल ब्राईट लाईटमध्ये सुद्धा काम करतात, डिम लाईटमध्ये सुद्धा काम करतात. बट कोनिकल सेल किंवा कोन सेल फक्त ब्राईट लाईटमध्ये काम करू शकतो, डिम लाईटमध्ये काम करू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळेस डिम लाईट असते किंवा लाईट क्लिअर नसते त्यावेळेस आपल्याला एखादा ऑब्जेक्ट तर दिसतो, बट त्या ऑब्जेक्टचा कलर आपल्याला दिसत नाही, त्या ऑब्जेक्टचा कलर आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. काही लोकांमध्ये हे कोनिकल सेल नसता किंवा लॅक करता किंवा मिसिंग असता. अशा लोकांना कलरमध्ये असणार डिफरन्स समजत नाही किंवा कलर आयडेंटिफिकेशन होत नाही, आणि हा जो प्रॉब्लेम असतो यालाच आपण काय बोलतो, कलर ब्लाइंडनेस. तर ह्या लोकांची विजन तर नॉर्मल असते, त्यांना सगळं काही व्यवस्थित दिसतं, बट ते कलरमध्ये असणार फरक समजू शकत नाही किंवा कलर डिस्टिंग्विश करू शकत नाही, आणि यालाच आपण बोलतो कलर ब्लाइंडनेस. सो कलर ब्लाइंडनेसचं रिझन काय असतं की काही पर्टिक्युलर कोनिकल सेल तिथे मिसिंग असतात आणि त्यामुळे कलर ब्लाइंडनेस येतो. तर यामध्ये आपण हे सुद्धा बघितलं की रेड, ग्रीन, ब्ल्यू या कलरसाठी पर्टिक्युलर सेल्स असतात. सपोज रेड कलरचा ऑब्जेक्ट आपण बघत आहोत तर त्याचे करस्पॉन्डिंग सेल्स ॲक्टिवेट होतील बाकीच्यांपेक्षा, आणि त्यामुळे आपल्याला तो ऑब्जेक्ट रेड कलरचा हे असं दिसतं. तर या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस केल्या. यामध्ये असणार न्यूमरिकलसुद्धा आपण सॉल्व्ह केलेला आहे. आय होप हा चॅप्टर तुम्हाला चांगला समजला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर या व्हिडिओजमधनं काही मदत होते, तुम्हाला काही नवीन शिकायला मिळतं आहे, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.